जय शिवराय मित्रांनो। तर आज आम्ही आलोय जेएम रोडला। आज आमचा दुसरा दिवस आहे गणपती बघण्याचा। जेएम रोडला आहे ना रक्तबीज म्हणून एक जिवंत देखावा आहे, तो आम्हाला बघायचा आहे। तर काल आम्ही बरेच गणपती बघितले आणि त्याचा व्हिडिओ अपलोड सुद्धा केला। तर तो व्हिडिओ नसेल बघितल्यास तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती। तर सध्या आम्ही बालगंधर्व चौकामध्ये नावाच्या दैत्याच्या जळत्या चितेत त्याच्याच पत्नीने महिषीने उडी मारली आणि त्यातून प्रकट झाले महिषासूर आणि रक्तबीज। रक्तबीज हुशार, बलवान आणि शक्तिशाली होता। या त्रैलोक्यावर राज्य करण्याचा त्याचा मानस होता आणि म्हणूनच या त्रैलोक्यातील सर्व जीवजीवितांच्या लयाची देवता भगवान श्री शंकर यांची साधना तो अहोरात्र करत होता। तो त्या साधनेत इतका लीन झाला होता की त्याला कशाचंच भान उरलं नव्हतं। अखेर त्याच्या साधनेला फळ मिळालं। प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले। रक्तबीज, माझं चिंतन थांबव आता। काय हवंय तुला? का केलीस इतकी कठोर तपश्चर्या? हे भोलेनाथ, शक्ती, ताकद, साहस, वीरता सगळं आहे माझ्याकडे, पण मला त्रिलोकावर राज्य करायचं आहे। सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ। शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल। मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचं आहे। उत्पत्ती, स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम आहे। मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत, पण काय प्रभो, तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला देतो। तुझ्या रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल, त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होतील आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल। तथास्तु। अमर होण्याचं नाही, पण अमरत्वासारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला। त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं। पाताळ लोकातील महिषी राजाला मारून तो स्वतः महिषीचा राजा झाला। रक्तबीज पाताळात असतानाच त्याला महिषासुराच्या वधाविषयी समजलं। महिषासुराचा वध एका शक्तिशाली महाकाय देवीनं केल्याचं समजताच तो वेडापिसा झाला आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ लागला। शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं, केवळ एक आदिशक्तीच तुमचा वध करू शकेल। ब्रह्मदेवाच्या या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं। तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते।
भगवान आज कैलासावर अवतरलेत. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्यासोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. या संकटातून केवळ देवाधिदेव महादेवच आम्हास काढू शकतात. देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही. पण देवराज, युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही. आपण युद्ध सुरू ठेवावं. काहीतरी मार्ग नक्की निघेल. देवांच्या मागावर असणाऱ्या चंडमुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर. त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या धन्याला म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितलं. स्त्री लंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडेपिसे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंडमुंड यांना कैलासावर पाठवलं. हे सुंदरी, आमच्या सोबत आमचे स्वामी शुंभ निशुंभ यांना खुश कर. ते तुला स्वर्गाची राणी करतील. आणि तसही इथे या भडंग गोसाव्या सोबत राहण्यात काय हाशी. तुमच्या वाणीला आवर घाला, अन्यथा काय सुंदरी. पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि सोबत अश्लील असभ्य भाषेत मातेसोबत बोलू लागले. मातेचा क्रोध मनावर उग्र रूप धारण करून तिने चंडमुंडांचा वध केला. नाव झालं चामुंडा. पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला आणि भगवान महादेवांच्या हलाहलाचा अंश पार्वती मातेत विसावला. पार्वती माते प्रकट झाली. महाकाली. मातेनं धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वसुंधरा भयभीत झाली. तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील संपला. आग शांत होईल. आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं. लय सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी धाव घेतली. हे कैलासाधिपती, पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल. भगवान, या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता. हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश अटळ आहे महादेवा.
अनंत वर्षांपूर्वीची ही घटना. एका स्त्रीच्या अपमानामुळे तिनं धारण केलं रौद्ररूप. एक नंबर अनंत वर्षानंतरही परिस्थिती बदलली नाहीये. आजही हजारो रक्तबीज आपल्या आसपास उजळ माथ्यानं वावरतायत. आपल्या माता भगिनींवर अत्याचार करतायत. त्यांना कायद्याचा वचक राहिला नाहीये. आणि म्हणूनच आता गरज आहे प्रत्येक स्त्रीनं आपलं पार्वतीचं रूप सोडून महाकाली होण्याचं. एक नंबर. मित्रांनो, भारी शो होता. माझ्या पूर्ण चेहऱ्यावर बघा राग आली, राग. तर मित्रांनो, बालगंधर्व चौकामध्ये असणार आहे रक्तबीजचा शो. लाईव्ह परफॉर्मन्स एक नंबर आहे, जिवंत देखावा आहे आणि खूप मजा आली. मी एकदम समोर होतो, मला समोर जागा भेटली आणि माझ्या पूर्ण चेहऱ्यावरची राग उडलेली आहे बघा, ड्रेसवर पण. सगळ्यांचे परफॉर्मन्स एक नंबर होते. महादेवाचे, अजून ते रक्तबीज. तर नक्की या हा शो बघायला. तर चला मग आता निघूया आपण मंडईमध्ये.